प्रयत्न करेन उद्या यायचा. ओके. प्रीतम हा, आणि नाही जमलं तर तुम्ही आहातच ना. हा हा, एक मिनिट. काय 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 चाललंय? थांबाव तुम्ही. मस्त आहे ना शर्ट, हा परफेक्ट हा, मी करतो. हा. काय चाललंय काय? प्रीतम, हा परफेक्ट दिसेल तुम्हाला. उद्या तुम्ही प्रोग्रामसाठी हाच शर्ट घालणार आहात. नाही, मी उद्याच्या प्रोग्रामला हा शर्ट घालेन, पण प्रोग्राम दादाचा आहे माहिती आहे ना. तू काय एवढी एक्साइट होतेस? मग का नाही होणार एक्साइट? एवढ्या कठीण प्रतिकूल परिस्थितीमध्ये दादा हा प्रोजेक्ट करताय. आपल्या सगळ्यांनाच माहिती की दादांनी या प्रोजेक्टसाठी किती मेहनत घेतली आणि आज फायनली आपल्याला इन्व्हिटेशन आलंय त्या प्रोग्रामचं. तुम्हाला सांगू प्रीतम, मी केव्हापासून या दिवसाची तयारी करते माहितीये. हो, आणि मी पण खूप खुश आहे प्रिया. उद्या काहीही झालं ना तरी आपण या प्रोग्रामला जायचंच. तुम्हाला माहितीये ना, आपल्याला आईंपासून लपून जावं लागणार आहे. बघा प्रीतम, काहीही झालं तरी कुठल्या परिस्थितीत आईंना हे कळता कामा नये. त्यांना जर कळलं ना तर ते आपल्याला सोडणार नाहीतच, पण आपण गेलेलंही त्यांना आवडणार नाहीये. प्रिया, प्रीतम येऊ ना. बाबा या ना या. बसा. मला सांगा, तुम्ही उद्या आदित्यच्या प्रोग्रामला जाणार आहात ना? हो, हो. जाणार आहोत आम्ही, पण एक प्रॉब्लेम आहे बाबा. कोणता? बाबा, आम्ही उद्या चाललोय हे आम्ही आईला सांगू शकत नाही, कारण तिला कळलं तर ते आम्हाला जाऊच देणार नाही. सो आम्ही जे काही करतोय ते गपचूप आणि तिच्यापासून लपून करतोय. आणि बाबा, मला असं वाटतं की तुम्ही पण या कार्यक्रमाला आलं पाहिजे. तुम्ही जर आलात ना तर आदित्य दादांना खरंच खूप आनंद होईल. तुम्ही पण चला ना आमच्या सोबत. हा बाबा. अरे हो, माझी पण खूप इच्छा आहे, पण थोडक्यासाठी दुखवायचं नाहीये मला अहिल्याला. काय? थोड्यासाठी म्हणजे? अरे म्हणजे आता असं किती आयुष्य राहिलेलं माझं. बाबा, असं का बोलताय तुम्ही? काही त्रास होतोय का? म्हणजे आजारी असल्यासारखं वाटतंय का? हो, काही असेल तर आम्हाला सांगा. आम्ही अरे नाही, काही झालं काही नाहीये.